आहाराचा आणि आईच्या दुधाचा किती घनिष्ठ संबंध आहे? दुधातून फ्लेवर्स सुद्धा मिळत जातात बाळाला. सो सॅलेड्सचं काय महत्व असू शकतं त्यांच्या दूध वाढीसाठी किंवा आय वुड से क्वालिटीसाठी? आपण जेवढं होईल तेवढे न्यूट्रिएंट्स त्याच्यात एक्युमुलेट करून समतोल आहार असं बघू शकतो. आईच्या डाएटमुळे बाळाला गॅस होऊ शकतो का? बरोबर. आईचा आहार तिच्या आरोग्यासाठी आहे, हा, हा. पण त्याचा अर्थ हे नाही की तोच गॅस बाळापर्यंत पोहोचेल. बालक जर आयुष्यभर सुदृढ बनवायचं असेल तर पहिले 1000 दिवस हे मातेच्या आणि बालकाचे खूप महत्वाचे असतात. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा दोशी. होलसम विजडमच्या या सत्रामध्ये आपल्याबरोबर आज गेस्ट म्हणून आलेले आहेत डॉक्टर महिमा पंडित, ज्या एक MBBS डॉक्टर आहेत आणि त्याचबरोबर इंटरनॅशनली सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट आहेत. तर बाल दिनाच्या निमित्ताने एक म्हण अशी आहे की बालक जर आयुष्यभर सुदृढ बनवायचं असेल तर पहिले 1000 दिवस हे मातेच्या आणि बालकाचे खूप महत्वाचे असतात. सो त्यासाठी आज आपले गेस्ट म्हणून आपल्याला एक छोटंसं ग्लिम्स देणार आहेत की आईनी प्रेग्नन्सीमध्ये आणि पोस्ट पार्टम मध्ये काय खाल्लं पाहिजे आणि स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, ज्याने करून तिचं बाळ हे आयुष्यभर सुदृढ राहील आणि तीही हेल्दी राहील. सो मॅम, वेलकम. आजच्या सत्रात तुमचं स्वागत आहे. थँक्यू. पहिला प्रश्न मला विचारायचा कायमच असा वाटतो की आहाराचा आणि आईच्या दुधाचा किती घनिष्ठ संबंध आहे? ओके, हा खूप फ्रिक्वेंटली ऐकलेला मिथ आहे ऍक्च्युली. कारण दूध जे असतं त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी असे दोन भाग असतात. बरं. तर दुधाची जी क्वांटिटी आहे ते अजिबात आईच्या आहारावर अवलंबून नसतं. ते महत्वाचं का आहे? कारण दुधाची जी क्वांटिटी आहे ती फक्त डिमांड आणि सप्लाय बेस्ड असतं. म्हणजे स्तनांमधून जसे जसे दूध आपण काढत जाऊ, जेवढं काढत जाऊ, म्हणजे बाळाने ओढून किंवा आपण पंपिंग करून जेवढं काढू तेवढं दूध वाढत जातं. सो इट्स अ डिमांड अँड सप्लाय बेस्ड सायकल. त्याचा आणि आहाराचा काही संबंध नाही. बरं. आणि मग क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करू शकतो आपण आईच्या दुधाची? सो आईच्या दुधाची जी क्वालिटी आहे ती डायव्हर्स आणि होलसम पाहिजे, कारण त्याचा आईच्या हेल्थशी आणि बाळाला जे मिळत आहे दूध त्याच्या क्वालिटीशी निगडीत असतं. एक म्हणजे आई सदृढ राहिली तर तिचा डाएट छान पाहिजे, सो तिच्या आरोग्यासाठी. दुसरं म्हणजे आईच्या दुधातून बाळाला खूप सारे फ्लेवर्स आणि न्यूट्रिएंट्स मिळत असतात. न्यूट्रिएंट जेणेकरून प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर ह्याच्याने दुधाची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आईच्या सेवनेने तर बाळाला ते सगळे न्यूट्रिएंट्स मिळत जातात. दुसरं म्हणजे दुधातून फ्लेवर्स सुद्धा मिळत जातात बाळाला, जेणेकरून पुढे सुद्धा बाळ वेगवेगळ्या गोष्टी खायला इच्छुक असेल. अच्छा, म्हणजे आता माझा सॅलड बार आहे, तुम्हाला होलसम रूल्स हे माहितच आहे. तर बऱ्याचदा एन्क्वायरीज येतात की मी प्रेग्नंट आहे किंवा मी लॅक्टेटिंग मदर आहे, ब्रेस्ट फीडिंग मदर आहे. तर त्यांना सॅलड्स तर खायचे असतात कारण की टेस्टी काहीतरी खायचं असतं, तेच तेच खाऊन थोडे कंटाळलेले असतात. पण त्यांना बरेचसे डाऊट्स पण असतात की हे पचेल का, हे नाही पचेल का. सो सॅलड्सचं काय महत्व असू शकतं त्यांच्या दूध वाढीसाठी किंवा आय वुड से क्वालिटीसाठी? कशी मदत करणार सॅलड? सो जेव्हा आपण मोठे होत होतो तेव्हा सॅलड्स म्हणजे फक्त फळं आणि कच्च्या भाज्या हा एकच चित्र आपल्याला दिसायचा. ओके, पण आता सॅलड्स म्हणजे आपण जेवढं होईल तेवढे न्यूट्रिएंट्स त्याच्यात एक्युमुलेट करून समतोल आहार असं बघू शकतो. म्हणजे त्याच्यात वेगवेगळे कार्ब्स, प्रोटीन्स, फायबर अँड एसेन्शियल फॅट्सचा कॉम्बिनेशन जर आपण केला तर ते नक्कीच आईच्या हेल्थ आणि बाळाच्या हेल्थसाठी खूप उपयोगी होईल. आणि ह्या व्यवस्थित प्रमाणात खाल्लं गेलं तर नक्कीच कुठलाही दोष आईला किंवा आईच्या दुधामध्ये जाणार नाही. अच्छा, म्हणजे काही मस्ट हॅव इन्ग्रेडियंट्स असू शकतात का की प्रेग्नन्सीमध्ये किंवा लॅक्टेटिंग मदर्समध्ये जे त्यांनी खायलाच पाहिजे एका जेवणामध्ये, एका मीलमध्ये? ओके, सो आपण सॅलड किंवा कुठलाही मील आपल्याला जर न्यूट्रिशियस अँड होलसम बनवायचं असेल तर त्याचं मेन फाउंडेशन म्हणजे ऍटलिस्ट 40 ते 50% कार्ब्स पाहिजेत, 25% प्रोटीन्स आणि 25% फायबर. ओके, आणि थोडंफार एसेन्शियल फॅट्स. तर कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण काय विचार करू की पोळी, भाकरी आणि राईस, पण त्याच्या अतिरिक्त आता वेगवेगळ्या मिलेट्स आहेत जसे की ज्वारी, बाजरा, किनोआ, तर ह्याचा पण आपण समावेश करू शकतो. त्यानंतर प्रोटीन म्हटलं की आपण फक्त अंडी आणि नॉनव्हेजचा विचार करू शकतो, पण व्हेजिटेरियन पॉप्युलेशनला सुद्धा आपण केटर करू शकतो, जसे की पनीर, टोफू आणि मोड आलेली कडधान्य आपण मोड आणून आणि शिजवून जर वापरले सॅलड्स मध्ये तर नक्कीच प्रोटीनचा फायदा आपल्याला मिळेल. ओके,
एसेन्शियल फॅट्स मध्ये आपण वेगवेगळे नट्स अँड सीड्स और व्हेजिटेबल्स लाईक अवाकाडो ह्याचा आपण उपयोग करू शकतो. ओके. आणि जर तुम्ही फायबर म्हणाला तर त्याच्यात वॉटर बेस्ड फायबर म्हणजे फायबर रिच व्हेजिटेबल्स अँड वॉटर बेस्ड व्हेजिटेबल्स ओके. असं आपण आणि फ्रुट्स हे समावेश करू शकतो. ओके. तर फायबर रिच व्हेजिटेबल्स मध्ये जसं काय गाजर, मुळा, बीटरूट ह्याचे आपण घेऊ शकतो. आणि वॉटर बेस्ड मध्ये झुकिनी, टोमॅटो, काकडी ओके ह्यांचा आपण उपयोग करू शकतो. राईट. दिस विल मेक इट अ होलसम अँड न्यूट्रिशियस बाउल. महिमा, आता तुम्ही मस्ट हॅव इन्ग्रेडियंट्स बद्दल बोलला, पण त्याचबरोबर काही आहारात कुठल्या गोष्टी वर्ज्य असू शकतात का एका प्रेग्नेंट लेडीला किंवा लॅक्टेटिंग मदर्सना? ओके. आता हा खूप इंडिव्हिज्युअल अप्रोच आहे. बरं. कारण एका स्त्रीला एकदा बटाटा पचत नसतो किंवा काही फळ खाल्लेलं पचत नसतं, तर तिने स्वतःहून तो निर्णय घ्यावा की हे स्वतः तिला पचणार आहे की नाही, आणि तेच मग तिने लॅक्टेशन जर्नीमध्ये कंटिन्यू केलं तर चालेल. पण त्याचे न्यूट्रिएंट्स रिप्लेस करायला ती वेगळ्या कुठल्याही फळ किंवा भाज्यांचा त्याच्यात रिप्लेसमेंट करू शकते. ओके. आणि जे काय आहार आहे ते तिच्या आरोग्यासाठी असतं. सो शी हॅज टू कीप इन माइंड की ते न्यूट्रिएंट्स तिला मिळत आहेत की नाही. ओके. येस. बऱ्याच आयर्न डेफिशियन्सी वगैरे होते येस. फिमेल्सना. हो. सो त्यासाठी मग आपण सॅलड्स मध्ये ब्रोकली किंवा लिफी ग्रीन्स वगैरे हे सगळं थोडंसं शिजवून किंवा बॉईल करून असं आपण वापरू नक्कीच वापरू शकतो. ओके. सो त्याने त्यांचं आयर्न पण वाढतं. खजुराचा आपण वापर करू शकतो. ओके. म्हणजे चटणीमध्ये वगैरे आपण खजुराची चटणी, जॅगरी अँड डेट्सची चटणी इन्क्लूड करू शकतो. अजून एक प्रश्न मला बऱ्याचदा येतो जेव्हा एन्क्वायरीज येतात की मॅम आम्ही सॅलड्सचं खातो पण आम्हाला खूप ब्लोटिंग होतं त्यामुळे, तर आपण त्यावरती होलसम बोल्स मध्ये तर त्यावरती आपण एक लक्षात ठेवलेलं आहे की आपण इसेन्शियल फॅट्स ऍड करतो जेणेकरून ब्लोटिंग होत नाही. तर तुमच्याकडून तुम्हाला काय वाटतं की हे ब्लोटिंग अवॉइड करण्यासाठी आपण अजून काय करू शकतो? ब्लोटिंग कमी करण्यासाठी फायबर इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिलं म्हणजे ते कॉन्स्टिपेशनच कमी करतं. सो ब्लोटिंग होण्याची शक्यता जरा कमी होते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की फायबर युक्त भाज्या ज्या आपण सॅलड्स मध्ये टाकतो त्यामुळे कॉन्स्टिपेशन कमी होतं, आणि कॉन्स्टिपेशन कमी झालं की इनडायरेक्टली ब्लोटिंग कमी होईल. ओके. आणि दुसरा भाग असा की आपण जे सगळे कॉम्पोनेंट्स यूज करून जेव्हा एक सॅलड बनवतो तेव्हा आपले गट बॅक्टेरियांना पण गुड फूड मिळत जातं. ओके. सो त्याच्यामुळे सुद्धा ब्लोटिंग कमी होतं. म्हणजे असं होऊ शकतं का की इनिशियली गट बॅक्टेरिया सेटल होईपर्यंत थोडंसं ब्लोटिंग होऊ शकतं, and then when they get used to it, मग ते हळूहळू कमी होईल. म्हणजे मैत्रिणींनो, घाबरून जायचं कारण नाहीये. तुम्ही बिंदासपणे सॅलड्स खाऊ शकता, फक्त त्यावर तुम्ही असं म्हणताय की इसेन्शियल फॅट्स ऍड करणं किंवा मग फोडणी पण चालू शकते. ऍब्सोल्युटली. आपले जे इंडियन स्पायसेस असतात जसे की जिरे, बडीशेप, हिंग, ओके, ओवा, याचा जर आपण त्याच्यात यूज केला तर नक्कीच ब्लोटिंग कमी होईल. ताक पण आपण घेऊ शकतो. ओके, राईट. सो त्यासाठी होलसम बोल्स पण एक वॉर्म सॅलडचा आणि सूपचा कॉन्सेप्ट आणलाय की थोड्याशा काही उकडलेल्या भाज्या आणि फायबरस जे भाज्या आहेत त्या आपण थोड्या कच्च्या ठेवतो, म्हणजे कॉन्स्टिपेशन पण होणार नाही, आणि ज्या थोड्या जड आहेत पचायला भाज्या त्यांना आपण एक वाफ देतो किंवा थोडंसं बॉईल करतो. दिस इज ऑल्सो व्हेरी गुड ऑप्शन. सो तुम्ही हे मला सांगताय आणि मला खूप चांगलं वाटतंय हे सांगताना की होलसम बोल्स मध्ये आपण जे बोल क्युरेट करतो ते पूर्णपणे ह्याच पद्धतीने असतात की थोड्या उकडलेल्या, थोड्या कच्च्या, काही हायड्रेटिंग नट्स आणि सीड्स आणि आपल्या घरच्या बनवलेल्या चटण्या, आणि त्याबरोबर हे सगळं मिळून आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्ब्स आणि प्लांट बेस्ड प्रोटीन्स. So I think right now I'm feeling very happy and proud ki now Wholesome Bowls is also, along with it was approved by a dentist a few days before, now it is also approved by a lactation consultant. So एक असा छान थप्पा द्यायला हरकत नाही. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो की आईच्या डाएटमुळे बाळाला गॅस होऊ शकतो का? तर ह्याच्यात दोन भाग आहेत. एक म्हणजे आई जे खातीये जेवण ते तिला पचत आहे की नाही. कारण थोड्या आयांना ऍक्च्युअली आधीपासूनच काही गोष्टी पचत नसतात. थोड्या लोकांना दूध पचत नसतं, थोड्या लोकांना बटाटा पचत नसतो. तर तेच ट्रेंड लॅक्टेशन मध्ये सुद्धा कंटिन्यू झालं तर आईने त्या गोष्टी खाऊ नयेत. ते तिच्या आरोग्यासाठी, आईचा आहार तिच्या आरोग्यासाठी आहे. पण त्याचा अर्थ हे नाही की तोच गॅस बाळापर्यंत पोचेल. कारण दूध जे आहे ते आईच्या रक्तातून तयार होतं. सो तिथे आईच्या आतड्यातून गॅस जाऊन तिथे बाळाला पोचणं हे
सायंटिफिकली अशक्य आहे. ओके. आणि जसं की आपण म्हटलं की फक्त न्यूट्रिएंट्स आणि फ्लेवर्स पोचतात, तर गॅस बाळाला पोचू शकत नाही. राईट. दुसरं म्हणजे की बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा 9 महिने त्याच्या पोटात काहीही नसतं. ओके. सो जेव्हा जन्मानंतर त्याचं आतडं जे आहे ते मॅच्युअर व्हायला सुरुवात होते. अच्छा. आणि ती प्रोसेस कम्प्लीट होते 6 महिन्यापर्यंत. बरं. अँड ब्रेस्ट फीडिंग रिअली हेल्प्स इन सीडिंग ऑफ द गुड बॅक्टेरिया इन बेबीज गट. राईट. ओके. सो आपण 6 महिनेपर्यंत बाळाला गॅस होणार हे आपण गृहीत धरलं तरी चालेल. जेव्हा बाळ स्वतःहून पालतं पडेल तेव्हा गॅसचा त्रास आपोआप कमी होतो. सो आईच्या आहाराचा आणि बाळाचा गॅसचा कणमात्र संबंध नाही. ओके. सो बेसिकली जे पण न्यूट्रिशियस आईला आपण खायला सांगत असतो ते तिच्या स्वतःच्या जे डिलिव्हरी नंतर बरेचसे न्यूट्रिएंट लॉस झालेले रिकव्हरीसाठी ते खूप महत्वाचं आहे. आणि बाळाला गॅस साधारण एक 6 ते 7 महिन्यापर्यंत होऊ शकतो. तर तो त्रास आपण बाळाला जास्तीत जास्त उभं धरून किंवा टम्मी टाइम करून और पिडियाट्रिशियनना विचारून औषधांनी आपण तो त्रास कमी करू शकतो. या जी तुम्ही आता इन्फॉर्मेशन दिली ती ऍक्च्युली मला स्वतःला इन्फॉर्मेशन नाही, मला असं वाटतं की ती मिथ घालवणे आहे. आणि बाय गॉड्स ग्रेस मला तुम्ही माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये भेटला आहात आणि तेव्हा तुम्ही मला सांगितलं की क्षितिजा बिंदास सगळं खा. आणि मी ते खाल्लं आणि खूप रिलिव्हिंग तो जो स्ट्रेस असतो ना, हे नाही खायचं ते नाही खायचं, तर एकच गोष्ट पाळली ती म्हणजे होलसम जे काही सॅलड्स असो, सूप्स असो, घरचं सगळं जेवण इनकॉर्पोरेट करून पॅकेज फूड आणि फ्राईड फूड सगळं अवॉइड केलं आणि बाकीचं प्रत्येक गोष्ट माझ्या जेवणात मी इन्क्लूड केली. आणि टचवूड ना मला त्रास झाला ना माझ्या बाळाला. आणि माझी पोस्ट पार्टम रिकव्हरी जी आहे ती एकदम फास्ट झाली. त्याचबरोबर जे बऱ्याचदा पोस्टपार्टम एकदम एक्सेस वजन वाढतं त्याचाही मला त्रास नाही झाला, बिकॉज जे खाण्यात आलं ते प्रत्येक क्वालिटी होतं, नॉट द क्वांटिटी. सो आय एम सो ग्रेटफुल फॉर युअर टॉक टुडे. थँक्यू सो मच. चला तर मग मैत्रिणींनो, होलसम बोल्सला बनवा तुमच्या प्रेग्नन्सीचा आणि पोस्टपार्टम जर्नीचा न्यूट्रिशन पार्टनर. थँक्यू.